80च्या दशकातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान टिकवून ठेवणारे अभिनेते म्हणजे अशोक शिंदे. वयाच्या 63व्या वर्षी सुद्धा तितक्याच ताकदीने मालिकांमध्ये काम करतायत. स्वतःला फिट ठेवण्यासाठी हेल्दी खाण्याकडे त्यांचा कल आहे. ज्येष्ठ कलाकार असूनही त्यांचा नम्रपणा शिकण्यासारखा आहे. स्ट्रगलच्या काळात प्रत्येकालाच अनेक अडचणींना सामना करावा लागतो. अभिनय क्षेत्रात स्वतःचं स्थान टिकवून ठेवणं हे काही सोपं नाहीये. अशोक यांनी लोकशाहीशी बोलताना एक कटू अनुभव शेअर केलाय. त्यांच्या एका भूमिकेमुळे मुंबईत पेईंग गेस्ट म्हणून त्यांना घर मिळणं मुश्किल झालं होतं. मी मुंबईत नवीन होतो तेव्हा दादरला पेईंग गेस्ट म्हणून राहायचो. त्यावेळी माझी बंदिनी ही मालिका चालू होती. माझा असा एक रेकॉर्ड झाला होता की दुपारी 2ला टीव्ही सुरू झाला की बंदिनी, दामिनी, घरकुल, चांदनी मी तुझी, तिसरा डोळा, इन्स्पेक्टर अशा प्रत्येक मालिकेत मी असायचो. म्हणजे दुपारी 2 ते संध्याकाळी 7:30 मी प्रेक्षकांना दिसायचो. आणि तेव्हा असं असायचं की स्वतःचेच कपडे मालिकेत भूमिका साकारताना वापरावे लागायचे. त्यावेळेला ती सिस्टीम अशी होती की कपडे तुमचे असायचे. पुण्याहून मुंबईत आल्यानंतर पेईंग गेस्ट म्हणून राहायला गेलो होतो. तिथे राहण्यासाठी जागा मिळाली, सगळं झालं. महिन्याभराने मी त्याच ठिकाणी पुन्हा राहायला गेलो. तर तिकडच्या ज्या प्रमुख केअरटेकर होत्या त्या मला म्हणाल्या की अशोक तू आलास बरं झालं. पण एक वाईट गोष्ट झाली. आमच्याकडे जे जुने पेईंग गेस्ट होते ना ते वाढले, तर त्यांना आम्हाला नाही म्हणता येत नाहीये. आमच्याकडे जागा नाहीये. त्यानंतर त्या आजी आत गेल्या. आता कुठे जाऊ हा मला प्रश्न पडला होता. त्या आजी आत गेल्यानंतर दुसऱ्या खोलीतून त्यांचा मुलगा बाहेर आला. तो म्हणाला, अरे वा, परवा तुमचा बंदिनीचा एपिसोड बघितला. म्हटलं धन्यवाद. तो म्हणाला, कसं काय येणं केलं? मी त्याला सांगितलं की मी येऊन गेलो होतो. आपल्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहायला येणार होतो. तो म्हणाला की आम्ही पेईंग गेस्ट सिस्टीम बंद केली आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आजी तर म्हणाल्या की पेईंग गेस्ट जुना येतोय आणि हा तर म्हणतोय की पेईंग गेस्ट सिस्टीम बंद केली. तर मला काही कळेच ना. त्यावेळी मुंबई स्वतःचं घर परवडत नव्हतं. लग्न झालं होतं, मुलगी झाली होती. मी तिथून निघालो. त्यानंतर दादरमध्ये पोपटलाल चाळ आहे. तिथे मी 2 रात्री बाहेर काढल्या. बाहेर एक बुर्जीची गाडी होती आणि एक पावभाजीची गाडी होती. त्याच्यासमोर चाळीचा एक कट्टा होता. तिथे मी बसून राहायचो. त्यानंतर एक दिवस मला असा निरोप आला की पेईंग गेस्टची जागा आहे. मी भेटायला गेलो. मला जागा मिळाली. 15 दिवसांनंतर आजी मला म्हणाल्या, अशोक काय झालं खरं सांगू का? तू पहिल्यांदा आलास तेव्हा मला बरं वाटलं की तू चांगल्या घरचा मुलगा आहेस. पण बंदिनीचा एक एपिसोड आला, त्यात तू ड्रग डीलर दाखवला होतास आणि त्यात तू खूप कांड करतोस. तेव्हा आम्हाला असं वाटलं की अशी लोक आपल्या घरात नको. त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर मी त्यांना विचारलं की आता कसं बोलावलं? तर त्या वैशाली दांडेकर बरोबरच्या एका मालिकेत माझी भूमिका अशी होती की रस्त्यावरच्या सगळ्या गरीब मुलांना मी माझ्या घरी बोलावतो आणि संस्था काढून लग्न न करता त्यांची सेवा करतो. तर हे बघून त्यांनी मला परत बोलावलं होतं, असं यावेळी अशोक शिंदे यांनी सांगितलं. मालिकेतली भूमिका प्रेक्षकांवर इतकी प्रभावशाली ठरते की त्याच भूमिकेत लोक बघायला लागतात. तेव्हापासून ते आतापर्यंत अशोक शिंदे सातत्याने इंडस्ट्रीत काम करतात. तुम्हाला अशोक यांची कोणती भूमिका जास्त आवडते आणि हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.